नमस्कार, मी संजय आवटे. आवाज महाराष्ट्राचा या विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत. आज पुन्हा नवी गाज, नवा आवाज. विधिमंडळात आणि संसदेत जेवढं राजकारण होत नसेल तेवढं सध्या सुरू आहे विद्यापीठांमध्ये. रोहित वेमुलाच्या आत्महत्येनंतर हैदराबाद विद्यापीठाविषयी चर्चा सुरू झाली. काल कन्हैया कुमार तिथं गेला होता. रोहितची आई त्याच्यासोबत होती. तिथं अगदी युद्ध भडकलं. जवाहरलाल नेहरू विद्यापीठ JNU तर सध्या देशातल्या चर्चेचा केंद्रबिंदू झाला आहे. राष्ट्रवादाची चर्चा सगळीकडे सुरू आहे. कन्हैया सध्या देशभर फिरतोय आणि त्याला विरोध करणाऱ्या संघटनेचे म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे नेतेसुद्धा देशभर फिरत आहेत. परवा आलोक सिंग नावाचा JNUतला एक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा नेता पुण्यात आला होता. पुणे विद्यापीठात त्यानं कार्यक्रम केला. पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयात आलोकचा कार्यक्रम सुरू असताना गोंधळ झाला. तो गोंधळ एवढा वाढत गेला, पुढे एवढ्या घटना घडल्या की पोलिसांना पिस्तूल वगैरे काढावं लागलं. पुणे विद्यापीठाच्या वृत्तपत्र विभागातल्या, ज्याला रानाडे इन्स्टिट्यूट असं म्हटलं जातं, तर तिथल्या विद्यार्थ्यांना धमकावलं गेलं. विद्यापीठ आणि महाविद्यालयं एवढी स्फोटक यापूर्वी कधीच नव्हती झाली. FTII आंदोलन तुम्हाला माहिती आहे. सरकारनं ते चिरडून काढलं, पण मुलांनी मोठी झुंज दिली. या सगळ्या आंदोलनांना डावा उजवा असा रंग आहे, म्हणजे तो आहे किंवा दिला जातो आहे. आक्षेप काही आहेत. एक तर हे सरकार सत्तेत आल्यापासून हिंदुत्ववादी विचारांना बळ दिलं जातं आहे. सगळ्या हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेल्या आहेत. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची दंडेलशाही सुरू आहे. रोहित वेमुला आणि इतर विद्यार्थ्यांना निलंबित केलं गेलं, त्याबद्दलही प्रश्न विचारला जातो आहे. सगळीकडे हे सुरू आहे. JNUतला वाद ज्या पद्धतीनं सरकारनं हाताळला त्याबद्दल आक्षेप आहेत. हे सगळे आक्षेप मी सांगितले. दुसरा आक्षेप आहे तो काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी या सगळ्या प्रकारांचं राजकारण केलं आहे. जगातले बाकी सगळे प्रश्न सोडून FTII असो किंवा JNU असो, काँग्रेसचे नेते राहुल गांधी त्या विद्यार्थी आंदोलनामध्ये उतरतात, त्यांना हवा देतात. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री, आमदार जितेंद्र आव्हाड निष्कारण फर्ग्युसन कॉलेजमध्ये गेले. त्यामुळे वातावरणामध्ये तणाव निर्माण झाला. या सगळ्या प्रकारात कॉलेजात फक्त राजकीय धुमश्चक्री सुरू झाली आहे. पोरांनी अभ्यास कधी करायचा असा प्रश्न आहे, हाही आक्षेप आहे. आणि हाच आहे आजच्या चर्चेचा विषय. विद्यापीठं आणि कॉलेजात राजकारण घुसलं आहे का? आणि ही सगळी चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत नेहमीप्रमाणे आहेत नामवंत पाहुणे. आज या पाहुण्यांमध्ये विद्यार्थी प्रामुख्याने आहेत आणि कारण विषय त्यांच्याशी निगडीत असल्यामुळे जितेंद्र आव्हाड लवकरच या चर्चेमध्ये येतील अशी अपेक्षा आहे. ते राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे फर्ग्युसन कॉलेजमध्ये ते गेले आणि त्यामुळे जो काही गोंधळ झाला त्याच्या अनुषंगानं जितेंद्र आव्हाडांना काही मला विचारायचं आहे. केशव उपाध्ये हे भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते आहेत. तेही आपल्यासोबत असणार आहेत. माझ्या शेजारी इथे रानाडेचे 2 विद्यार्थी बसलेले आहेत. पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता विभागाचे विद्यार्थी आहेत. लक्ष्मण खोत आणि तुषार डुकरे असे 2 विद्यार्थी इथे माझ्यासोबत आहेत रानाडेचे. विद्यार्थी कार्यकर्ता भूषण राऊत आपल्यासोबत असणार आहे पुण्यामधून. पुण्यामध्येच राम सातपुते हा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. तोही आपल्यासोबत आहे. भारतीय जनता युवा मोर्चाचे युमोचे कार्यकर्ते की जे त्या फर्ग्युसनच्या सगळ्याच्यामध्ये फार आक्रमक झाले होते असे धीरज घाटे तेही आपल्यासोबत आत्ता पुण्यामधून आहेत. या सगळ्या नामवंतांच्या सोबत आपल्याला चर्चा सुरू करायची आहे. विद्यापीठामध्ये राजकारण घुसतंय का? सगळ्यात पहिल्यांदा मला विचारायचं आहे या सगळ्याच लोकांना की नक्की घडलं काय? आणि मी सुरुवात करणार आहे राम सातपुतेंपासून. राम सातपुते, तुम्ही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आहात. फर्ग्युसन कॉलेजमध्ये काय घडलं जरा सांगा. फर्ग्युसन कॉलेजमध्ये ज्यावेळेस आमचा JNUचा ABVPचा अध्यक्ष आलोक सिंग ज्यावेळेस त्या ठिकाणी आला त्यावेळेस त्याला त्या ठिकाणी किमयामध्ये कार्यक्रम ठेवला होता. विद्यार्थी परिषदेच्या फर्ग्युसनच्या कार्यकर्त्यांनी एक इन्फॉर्मल चर्चा त्या ठिकाणी ठेवली होती. त्यावेळेस एक बाहेरून कोणीतरी येतं आहे म्हणून प्राचार्यांना आम्ही इंटिमेशन त्या ठिकाणी इन्फॉर्म करायचं लेटर दिलं होतं. प्राचार्य म्हटलं की इन्फॉर्मल कार्यक्रम आहे तर तुम्हाला चर्चा घ्यायला हरकत नाही आहे, परीक्षा असल्यामुळे मोठा कार्यक्रम घेऊ नका असं त्यावेळेस आम्हाला त्यांनी सांगितलं. या दरम्यान प्राचार्यांना आम्ही ते पत्र दिलं. पत्र दिल्यानंतर आम्ही किमयावरती कार्यक्रम घेण्यासाठी आलोक सिंग आणि त्याच्यासोबत ABVPचा 1-2 कार्यकर्ते बाहेरचे असे आणि फर्ग्युसनचे ABVPचे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी इन्फॉर्मल चर्चा केली. या विषयात सगळे विद्यार्थी त्या ठिकाणी जमले. जवळजवळ एक
40-50% चर्चा विद्यार्थ्यांशी खूप हेल्दी प्रमाणे चालू होती. पण याच वेळेस SFIचा नासिर शेख नावाचा पुणे विद्यापीठाचा अध्यक्ष, त्या ठिकाणी भानमंत पवार नावाचा SFIचा पूर्व प्रदेश सचिव आणि असे सगळे त्या ठिकाणी आले आणि त्यांनी घोषणाबाजी करायला सुरुवात केली. आणि या सगळ्यामध्ये त्यांनी लाल सलाम अशा प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या घोषणा दिल्या. आणि हा कार्यक्रम त्यांनी जो इन्फॉर्मल चर्चेचा कार्यक्रम होता तो त्यांनी उधळून लावायचा प्रयत्न केला. आम्ही त्यांना म्हणत होतो की तुम्ही चर्चा करा आमच्याशी या विषयावर, JNU का सच आम्ही या ठिकाणी सांगतोय तर तुम्ही ऐका, तुम्ही प्रश्न विचारा आलोक सिंगला, पण तुम्ही कार्यक्रम उधळू नका, तुम्ही घोषणाबाजी करू नका. याच्यामध्ये ते म्हणतात की प्राचार्यांची परवानगी नव्हती, ते आम्हाला परवानगीचं पत्र मागत होते. मी विचारू इच्छितो, भूषण पवार नावाचा ILSचा विद्यार्थी तो फर्ग्युसनमध्ये येऊन त्या ठिकाणी परवानगीचं पत्र मागायचं त्याला काय अधिकार? त्या ठिकाणी तो येऊन कार्यक्रम उधळण्यासाठी घोषणा देतो, त्याला काय अधिकार? मी या ठिकाणी विचारतो, त्यांना जर कार्यक्रमाच्या परवानगीबद्दल आक्षेप होता तर त्यांनी प्राचार्यांकडं या विषयात रीतसर तक्रार करायला पाहिजे होती, प्राचार्यांना परवानगीचं विचारायला पाहिजे होतं. कार्यक्रमात येऊन घोषणाबाजी करून आमच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर या सगळ्या कम्युनिस्टांनी आणि लेफ्टिस्ट विद्यार्थ्यांनी जो घाला घालण्याचा प्रयत्न केलाय हा खऱ्या अर्थानं फर्ग्युसनच्या विद्यार्थ्याला वेदनादायी ठरणार आहे. राम सातपुतेंची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. भूषण राऊत काय म्हणणं आहे? बोलतायत त्याच्यापैकी 90% पूर्णपणे खोटं बोलत आहेत. एकतर पहिली गोष्ट, मी स्वतः तिथे होतो आणि राम सातपुते असं म्हणतात की मी तिथे का होतो. मी या फर्ग्युसनचा पासआउट विद्यार्थी आहे आणि मागच्या वर्षीचा GS आहे. दुसरी गोष्ट, ABVPच्या कार्यकर्त्यांकडून मला या कार्यक्रमाचं व्हॉट्सॲपवर आमंत्रण आलं होतं. ठीक आहे, हा झाला माझा मुद्दा. पुढचा मुद्दा, आम्ही तिथे गेलो होतो हे खरं आहे. त्याच्या पुढचा मुद्दा राम सातपुतेंनी असा मांडलाय की आम्ही लेफ्टिस्ट होतो. मी शपथेवर आत्तापर्यंत सांगत आलोय, आमच्यापैकी एकही जण लेफ्टिस्ट नाही. आम्ही सगळे आंबेडकरवादी आणि संविधानवादी विद्यार्थी आहोत. त्याच्यानंतर राम सातपुतेंनी असं म्हटलं की तिथे SFIचे कार्यकर्ते होते. या संपूर्ण घटनेचे पहिल्यापासूनचे व्हिडिओ आपल्याकडे अवेलेबल आहेत. त्या सगळ्या व्हिडिओमध्ये बघावं, एक सुद्धा SFIचा कार्यकर्ता त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही. आमच्याकडे पण व्हिडिओ आहे, आमच्याकडे पण या विषयातले व्हिडिओ आहेत. मध्ये बोलू नका, आम्ही पण व्हिडिओ दाखवतो. राम 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 नासिर शेख नावाचा राम आता शांत राहा. राम राम ऐका. तुम्ही मध्ये बोलू नका. आता राम ऐकून ऐकून घ्या. बोलू नका, मी मध्ये बोललो नाही. बोला बोला भूषण बोला. हां, सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत. एक एक विद्यार्थ्याची छाननी करा. प्रत्येक विद्यार्थी हा फर्ग्युसनशी संबंधित आहे. एक सुद्धा SFIचा विद्यार्थी त्याच्यामध्ये सापडणार नाही. आमच्याकडे पण व्हिडिओ आहेत, आम्ही व्हिडिओ दाखवतो. त्याच्या पुढची गोष्ट, राम सातपुते असं म्हणतात की कार्यक्रम 30-40% झाला होता. अजिबात नाही. कार्यक्रम नुकताच सुरू होत होता आणि या कार्यक्रमासाठी NSS विभागाच्या, फर्ग्युसनच्या NSS विभागाच्या 57 खुर्च्या वापरण्यात आल्या होत्या. 2, आम्ही प्राचार्यांकडे गेलो नाही असं राम सातपुते म्हणतात. मी स्वतः प्राचार्यांकडे गेलो होतो, प्राचार्य तिथं नव्हते. प्राचार्यांच्या नेक्स्ट जे व्हाईस प्रिन्सिपल आहेत त्या व्हाईस प्रिन्सिपलांना जाऊन मी भेटलो. त्या व्हाईस प्रिन्सिपलांशी मी जाऊन बोललो. त्यांनी आम्हाला असं सांगितलं, अशा कुठल्याही कार्यक्रमाची परवानगी दिली नाही. शेवटची गोष्ट मला सांगायची आहे, मी फर्ग्युसनमध्ये 5 वर्ष आहे. फर्ग्युसनमध्ये कुठल्याही कार्यक्रमासाठी जर बाहेरचा पाहुणा येणार असेल तर त्याच्यासाठी परवानगी घ्यावी लागते, जी ABVPने घेतली नव्हती. ABVPने पत्र दिलं होतं पण ABVPला परवानगी नाकारण्यात आली होती. आणि त्याहून शेवटचा मुद्दा असा की काही महिन्यांपूर्वी जेव्हा FTIIचे विद्यार्थी तिथे आले होते तेव्हा याच फर्ग्युसनच्या प्रशासनाने त्यांना पळवून लावलेलं होतं. अक्षरशः काठ्या वापरून पळवून लावण्यात आलं होतं. आणि जे म्हणतात की मी बाहेरचा आहे, मला आश्चर्य वाटतं की ABVPचे किंवा भारतीय जनता युवा मोर्चाच्या लोकांनी जो तिथे येऊन गोंधळ घातला. जितेंद्र आव्हाड बद्दल बोला ना तुम्ही. जितेंद्र आव्हाडला कोणी आमंत्रण दिलं होतं? जितेंद्र आव्हाड या चर्चेमध्ये राम सातपुते, जितेंद्र आव्हाड येणारच आहेत. राम सातपुते कोणत्या 11वी-12वीला शिकवतात नाहीयेत इथे. मला सांगावं, जितेंद्र आव्हाड कोणते फर्ग्युसनचे विद्यार्थी अरे आहेत? तुम्ही मध्ये का बोलताय? मला बोलू द्या ना. राम सातपुते एक सेकंड. जितेंद्र आव्हाड या या चर्चेमध्ये येणारच आहेत, तो मुद्दा वेगळा आहे. पण हा बोला भूषण, बोला तुम्ही. आणि भारतीय जनता युवा मोर्चा आणि अभाविपच्या कार्यकर्त्यांनी जो काल फर्ग्युसनमध्ये धुडगूस घातलाय, फर्ग्युसन सारख्या प्रतिष्ठित कॉलेजमध्ये या पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला. हे कार्यकर्ते फर्ग्युसनशी कोणत्या प्रकारे संबंधित होते? हे काय फर्ग्युसनचे माजी विद्यार्थी होते का? हे फर्ग्युसनचे आजी विद्यार्थी आहेत? याचंही उत्तर भाजयुमोच्या लोकांनी आणि अभाविपच्या लोकांनी द्यावं. राम सातपुते बरोबर. भूषण तुमचे मुद्दे पोहोचले. भूषण तुमचे मुद्दे पोहोचले. राम सातपुते, मला एक सांगा,
की मुळामध्ये परवानगी नसताना तुम्ही हा कार्यक्रम घेतला का? क्रमांक 1. क्रमांक 2, जितेंद्र आव्हाड आले किंवा त्याबद्दल काय करायचं ते बोललं जाईल, त्याबद्दल ज्यांनी काही करायला पाहिजे त्यांनी कारवाई करायला पाहिजे किंवा काही होईल. पण मुळामध्ये तुम्ही ज्या लोकांनी मिळून धुडगूस घातला असं भूषण राऊत म्हणतायत, त्यांचा महाविद्यालयांशी कुठल्याही विद्यार्थी संघटनेशी काही संबंध नव्हता, अशा प्रकारचा राडा केला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनं, असा जो आक्षेप आहे भूषणचा, राम काय उत्तर आहे? याच्यामध्ये मी पहिली गोष्ट सांगतो, ज्या वेळेस आम्ही सगळ्यात अगोदर त्या ठिकाणी गेल्यानंतर आतमध्ये काही विद्यार्थी काही सामाजिक संघटनेचे लोक आतमध्ये प्राचार्यांशी चर्चा करत होते. आम्ही पोलिसांना सांगितलं की आम्हाला आमचं म्हणणं प्राचार्यांकडे मांडायचं आहे. त्यावेळेस पोलीस म्हटले की तुम्ही आतमध्ये काही संघटनाचे लोक चर्चा करतायत, त्यांची झाल्यानंतर तुम्ही जा, तुम्ही शांत इथं बसा. आम्ही लिटरली 1 तास शांत बसलो प्राचार्यांच्या केबिनच्या बाहेर. पोलिसांनी रेकॉर्डिंग केलेलं आहे, त्याचं मीडियाकडे रेकॉर्डिंग आहे, आपल्या त्या चॅनलवाल्याकडे रेकॉर्डिंग आहे. आम्ही 1 तास बाहेर बसलो. नंतर त्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड आले. जितेंद्र आव्हाड आल्यानंतर बाकीचा जो गोंधळ सुरू झाला, याला सगळ्याला जबाबदार कोण असेल तर जितेंद्र आव्हाड आहे. जितेंद्र आव्हाड फर्ग्युसनमध्ये कुठं 11वी-12वीला शिकतात, यांचं यायचं कारण काय याच्यामध्ये? त्यांनी त्या ठिकाणी येऊन ज्या प्रकारे किमयामध्ये हे केलं, तुम्ही परवानगीची गोष्ट करता. किमया मुळात सेंटरच असं आहे की त्या ठिकाणी फर्ग्युसनच्या विद्यार्थ्यांना बाहेरून कुणाला आणताना परवानगीची गरज नसते. त्या ठिकाणी प्राचार्यांना आम्ही इंटिमेशन लेटर दिलं होतं. लेटर दिल्यानंतर प्राचार्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला इन्फॉर्मल कार्यक्रम घ्यायचा आहे, त्या ठिकाणी एक डिस्कशन करायचं, याच्यासाठी परमिशनची गरज नाहीये. हे प्राचार्यांचं वाक्य, तुम्ही प्राचार्यांना आत्ता फोन लावून विचारा, हे प्राचार्य म्हटलेले आहेत. तुमच्या प्राचार्यांचा फोन सकाळपासून बंद आहे. भूषण बोला. राम सातपुते पुन्हा एकदा खोटं बोलत राम आहेत. सातपुते खोटं बोलतोय नाही, भूषण राऊत खोटं बोलतोय. मी या ठिकाणी ठासून सांगतो की प्राचार्याने अरे, असं हे मला म्हटलेलं आहे. बोलूच देत नाहीयेत. हे बोलत एक असताना मी सेकंद, मध्ये बोलत राम, नव्हतो. मी ऐका, बोलत भूषण असताना काय हे म्हणतोय? बोलत खोटं आहे. बोलताय, कोणत्या याच्यावर म्हणताय? आमच्याकडे एक सेकंद, राम. आम्हाला प्राचार्याने सांगितलं. एक सेकंद, ABVP ची ही तोंडी दंडेलशाही सांगितलं. आहे. ठीक आहे, बोलू भूषण, नका. भूषण. ही कम्युनिस्टांची दंडेलशाही आहे. भूषण, तुम्ही कम्युनिस्ट आहात प्राचार्यांचं का? दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रां अजिबात नाही, अजिबात नाही, बर, बोला. अजिबात नाही. बोला भूषण, बोला. प्राचार्यांचं दुसऱ्या दिवशी सगळ्या वर्तमानपत्रांमध्ये स्टेटमेंट आहे की अशा कोणत्याही कार्यक्रमांना परवानगी नव्हती. आणि प्राचार्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की अनौपचारिक कार्यक्रमांना परवानगीची गरज लागत नाही. आणखी एकच मुद्दा शेवटचा, जितेंद्र आव्हाडांबद्दल हे लोक बोलतायत. जितेंद्र आव्हाड आमच्याशी आले, आमच्यासोबत बसले, बोलले आणि ते निघून त्यांच्या गाडीकडे चालले होते. ते गाडीकडे चाललेले असताना त्यांना धक्काबुक्की करण्याचं काय कारण आहे? पण भूषण जितेंद्र आव्हाडांचा तुम्ही प्रवक्ता नाही नाहीये. तुम्ही भूषण तुम्ही जितेंद्र आव्हाडांना बोलावलं का? नाही, आम्ही जितेंद्र आव्हाडांना बोलावलं नव्हतं. जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेमध्ये मुद्दा मांडला ना. जितेंद्र विधानसभेमध्ये आव्हाड जितेंद्र पुण्याचे आव्हाडांनी आमदार आहेत. स्वतःहून मुद्दा नाही, या ठिकाणी मांडला. लोकप्रतिनिधी आहेत पुण्याचे. जितेंद्र आव्हाडला त्या एक ठिकाणी मिनिटं. येऊन या विषयाचं राजकीयकरण करण्याचा अधिकार कसा काय? आव्हाडांनी आम्ही राजकारण, जितेंद्र बरोबर, एक आव्हाडांना सेकंद, बोलावलं आव्हाडांनी नव्हतं. राजकारण केलं का हे आपण आव्हाडांनाच विचारू. लक्ष्मणला काहीतरी बोलायचं आहे. लक्ष्मण खोत, बोला. काल सकाळपासूनच मी त्या कार्यक्रमामध्ये, त्या फर्ग्युसनमध्ये उपस्थित होतो. ज्यावेळेस आंबेडकरी विचाराची संघटना प्राचार्यांना त्यांचं काय मत आहे, का तुम्ही असं केलं, ह्याच्यासाठी मत मागत होते, त्यावेळेस ABVP बाहेर बसलेली. जितेंद्र आव्हाड आल्यानंतर डायरेक्ट ते विद्यार्थ्यांशी बोलायला त्या ह्याच्यामध्ये गेले, कॅन्टीनमध्ये गेले. तर डायरेक्ट त्याच्यानंतर घोषणाबाजी चालू झाली. घोषणाबाजी चालू झाल्यानंतर तो जो जितेंद्र आव्हाड निघताना त्यांच्यावर डायरेक्ट हाणामारीचा प्रयत्न झाला. याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड कोणत्याही संघटनेचे, त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते किंवा राष्ट्रवादी घेऊन आले नव्हते. ते विद्यार्थ्याशी अनफॉर्मल टॉक करण्यासाठी आलेले होते. ठीक आहे, आव्हाडांची भूमिका काय होती ते आपण आव्हाडांना विचारू. पण धीरज घाटे, तुमच्या भाजप युमोचा काय संबंध होता? लोक असं म्हणतात की धीरज घाटेंनी तिथे आत घुसून दंडेलशाही केली आणि जे काही केलं ते फर्ग्युसनच्या आणि पुण्याच्या सगळ्या प्रतिष्ठेला, लौकिकाला काळीमा फासणार आहे. अशा प्रकारे लोक धीरज घाटे तुमच्याबद्दल बोलतायत. धीरज घाटे, तुम्ही तिथे काय करत होता? त्या ठिकाणी दंडेलशाही केली असं जर आपल्याला म्हणायचं असेल, धीरज घाटेंनी जर त्या ठिकाणी दंडेलशाही केली असं आपल्याला म्हणायचं असेल, तर जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या बरोबर आलेल्या 200-250 कार्यकर्त्यांनी काय गांधीगिरी केली? जितेंद्र आव्हाडांच्या बरोबर असणारा कार्यकर्ता भूषण, तुला माहिती नसेल, जितेंद्र आव्हाडांचा मुळात फर्ग्युसन कॉलेजच्या या विषयाशी काय संबंध? भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता युवा मोर्चा हा दुसऱ्या दिवशी जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी महाराष्ट्रातले दिग्विजय सिंग म्हणून ओळखले जाणारे जितेंद्र आव्हाड दुसऱ्या दिवशी
दिवशी त्या ठिकाणी येणार असं कळाल्यामुळे भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते त्या ठिकाणी आले. आणि आपल्या माहितीसाठी सांगतो की जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणावरून या विद्यार्थ्यांशी संवाद साधत असताना त्यांच्या बरोबर असणाऱ्या 200-250 कार्यकर्त्यांच्या हातामध्ये राष्ट्रवादीचे झेंडे होते. राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन या महाविद्यालयामध्ये घुसले. त्यानंतर तिथून ते जात असताना आव्हाडांच्या समोर भारतीय जनता पार्टी आणि युवा मोर्चाचे कार्यकर्ते हे घोषणाबाजी करत होते. घोषणाबाजी करत असताना दोन्ही गटातले कार्यकर्ते समोरासमोर भिडले आणि आव्हाडांच्या बरोबरचा एक कार्यकर्ता हा समोर येऊन असं म्हणला की पुढे आल्यानंतर रक्ताचे पाठ वाहतील. आणि यानंतर धक्काबुक्की आणि कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीला सुरुवात झाली. याचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे धीरज घाटे भिडले असं आपण जे म्हणताय, मी आपल्याला सांगू इच्छितो की जितेंद्र आव्हाड हे पूर्णपणे तयारीनिशी आले होते. 200-250 कार्यकर्ते राष्ट्रवादीचे झेंडे घेऊन गाड्यांचा ताफा घेऊन महाविद्यालयामध्ये शिरले आणि पोलिसांनी जर जितेंद्र आव्हाडांना गेटच्या बाहेर रोखलं असतं तर 100% हा प्रकार रोखला गेला असता असं माझं मत आहे. लक्ष्मण, मला सांगा, तुम्ही त्या घटनेचे साक्षीदार होता. 200-250 कार्यकर्ते घेऊन आले होते जितेंद्र आव्हाड असं म्हणतायत आता धीरज घाटे, काय म्हणणं आहे? ज्या पद्धतीनं आता घाटे साहेब सांगतायत तसा असा कुठलाही प्रकार तिथं झालेला नाही. सुरुवातीला जितेंद्र आव्हाड आले, त्यांनी डायरेक्ट विद्यार्थ्यांशी, तर भूषणला तुम्ही विचारू शकता, भूषणसोबत ज्या आंबेडकरी विचारांच्या विद्यार्थ्यांशी ते तिथं बोलत बसले. पण ज्या पद्धतीनं आरोप होतोय की तिथं राष्ट्रवादीचे झेंडे होते, हे होतं, असला कुठलाही प्रकार नव्हता. काँग्रेसचे झेंडे होते तिथं, काँग्रेसचे NSIचे झेंडे होते, पण राष्ट्रवादीचा कुठलाही झेंडा तिथं आम्हाला दिसला नाही. आम्ही स्वतः त्या घटनेचे एक साक्षीदार आहोत. अच्छा, हे सगळं मान्य आहे, पण भूषण, मला मुळात एक सांगा की या सगळ्या प्रकरणाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न तुम्ही केला अशी जी तक्रार आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? या सगळ्या प्रकरणाला आम्ही राजकीय वळण देण्याचा अजिबात प्रश्न येत नाही. किंबहुना आम्ही पहिल्यापासून हे म्हणत होतो की आम्हाला ह्या प्रकरणात कुठल्याही प्रकारची कॉन्ट्रोवर्सी होऊ द्यायची नाहीये. आम्हाला या प्रकरणात कुठल्याही प्रकारे कॉलेजला बदनाम करायचं नाहीये. कॉलेजने आमच्यावर राष्ट्रद्रोही असल्याचा ठपका ठेवला. दुसरी गोष्ट, जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेमध्ये आमचा मुद्दा मांडला. स्वतःहून त्यांनी विधानसभेमध्ये आमचा हा मुद्दा मांडला जेव्हा त्यांनी सकाळी वर्तमानपत्रांमध्ये वाचलं. आणि त्यामुळे जितेंद्र आव्हाड एक कर्टसी म्हणून आम्हाला भेटायला आले होते. तिथे ते राजकीय सभा घेण्यासाठी आलेले नव्हते. ते कर्टसी म्हणून आमच्याशी भेटायला आले. त्यांनी आमच्याशी गप्पा मारल्या आणि ते निघून गेले. आम्ही त्यांना थँक्यू म्हटलो, ते निघून गेले. मला प्रश्न असा पडतो, जितेंद्र आव्हाड तिथे आले, भारतीय जनता युवा मोर्चाच्या लोकांचं काय कारण होतं तिथे येऊन गोंधळ घालण्याचं? जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत मुद्दा मांडला होता म्हणून ते आम्हाला भेटायला आले. भारतीय जनता युवा मोर्चाच्या लोकांनी भूषण, मुद्दा मांडला होता. तुमचा मुद्दा पोहोचलाय. केशव उपाध्ये काय म्हणणं आहे? भाजपचे लोक नाहक आले अशी तक्रार आहे आणि जितेंद्र आव्हाड मात्र सगळ्यांना फक्त बघायला प्रश्न काय आहे ती चर्चा करण्यासाठी आले होते, अशा प्रकारची भूमिका मांडली जाते. प्रवक्ता म्हणून भाजपचे काय म्हणणं आहे तुमचं? सगळ्यात पहिल्यांदा जरा 2-3 मुद्दे मी बराच वेळी चर्चा ऐकतोय आणि काही मुद्दे मला या ठिकाणी मांडायचे आहेत. एकतर एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आपण या ठिकाणी. सगळ्यात पहिल्यांदा दोन्ही जे आता विद्यार्थ्याचा श्याम सातपुते आहे आणि मला वाटतं भूषण कोण बसलेत, या दोघांचंही आपण अभिनंदन केलं पाहिजे की दोघांनीही यावेळी पहिल्यांदा विद्यार्थी संघटना असताना सुद्धा दोघांनीही एकमताने, दोन्ही संघटनांनी एकमताने सांगितलं होतं की कॅम्पसमध्ये राष्ट्रद्रोहाच्या कुठल्याही घोषणा झाल्या नाहीत. भूषण, मी बरोबर आहे का चूक आहे मला सांग, करेक्ट कर, जर चूक असेल मला करेक्ट कर. आणि विद्यार्थी परिषदेची तीच भूमिका होती. त्यामुळे विद्यार्थी संघटना असताना सुद्धा विद्यार्थी संघटना विरोधी विचारांच्या असताना विद्यार्थी चळवळी म्हणजे विरुद्ध विचारांच्या म्हणजे अगदी दोघांच्या भूमिका टोकाच्या असतील तरी सुद्धा दोघं एकमतावरती आले. ते विद्यार्थी शेवटी एक लक्षात घेतलं पाहिजे की कॉलेज आहे, महाविद्यालयीन क्षेत्रामध्ये विद्यार्थी चळवळी चालणार, वैचारिक संघर्ष चालणार आणि तो चालला पाहिजे. कारण ते संवादाचं लक्षण आहे. वैचारिक संघर्ष, वैचारिक एकमेकांबद्दलचं मतं खोडणं हे चाललं पाहिजे. त्यात आक्षेपाचं कारण नाही. त्यामुळे ते आपण ऍक्सेप्ट केलं पाहिजे. हे सगळ्यात पहिल्यांदा. दुसऱ्यांदा, दोन्ही संघटनांनी एकत्र येऊन अशा प्रकारच्या घोषणा दिल्या नव्हत्या हे मान्य केलं होतं. याचं आपण स्वागत केलं पाहिजे. एक दुसरा मुद्दा, आता या ठिकाणी त्याच दिवशी ज्या दिवशी हा प्रकार घडला, खरं म्हणजे आपण मीडिया सुद्धा कशा पद्धतीने आपण करतो एक लक्षात घेतलं पाहिजे. याच दिवशी नेमकं त्या हैदराबादमध्ये कन्हैया कुमारच्या विद्यापीठाला परवानगी नाकारली प्रवेशाला. त्याच्यावरून केवढं जणू काय देशातला एकमेव हेडलाईन, एकमेव विषय तोच आहे अशा पद्धतीने रंगवलं जातं. मात्र त्याच वेळी त्याच विद्यापीठातला JNU मधला विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला
अनौपचारिक कार्यक्रम करू दिला जात नाही. इथे मात्र अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी कुणाला दिसत नाही. इथे मात्र त्याला भावना आहे, त्याला एक्सप्रेशन ऑफ पॉवर आहे किंवा अन्य काही गोष्टी आहेत विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्याला, असं कुणाला वाटत नाही. हा ढोंगीपणा आहे, ही सगळ्यात मोठी व्यथा आहे. ह्याची कोण नोंद घेणार, हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे त्याच्यामध्ये. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. मला आता ब्रेक घ्यायचा आहे, मला ब्रेक घ्यायचा आहे. तुषार डुकरे, तुमचा मुद्दा मांडा थोडक्यात, मला ब्रेक घ्यायचा आहे. सर, आता केशव उपाध्यायांनी सांगितलं, माझं पूर्ण केशव एकच आहे का, मी येतो केशव उपाध्याय तुमच्याकडे. केशव उपाध्यायांनी सांगितलं तर हैदराबादमध्ये कन्हैया कुमारवरती चप्पल फेकून मारली, त्याला कितीतरी प्रकारच्या जीवे मारण्याच्या धमक्या येतात, आम्हाला सुद्धा धमक्या आल्यात. असं तर यांच्या विरुद्ध कुणी केलं नाही, आणि जर केलं असेल असं कुणी तर त्याचा आम्ही निषेधच करतो. आम्हाला विद्यार्थ्यांना मुक्त वातावरण हवंय, त्यांची अभिव्यक्ती हवी. पण हे जर सिलेक्टिव्ह निषेध करतात, म्हणजे यांना इथं परवानगी नाही दिली तर त्यांना त्याचं वाईट वाटतं. पण कन्हैयाला चप्पल मारली त्याचा त्यांनी एका शब्दाने सुद्धा अजून निषेध केला नाही. हैदराबाद युनिव्हर्सिटीच्या जवळजवळ 33-34 विद्यार्थ्यांना गायब केले. 2 दिवसापासून त्यांचा काही हातापाता नाही. 3 फॅकल्टी गायब केलेत. त्याबद्दल यांना काहीच वाटत नाही. तिथं मीडियाला एंट्री सुद्धा दिली जात नाही. आतमध्ये काय चाललंय युनिव्हर्सिटीच्या हेच कळत नाही. ही सगळी चर्चा आपण करत राहू. आता या क्षणी मी घेतोय एक छोटासा ब्रेक. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण चर्चा करत होतो विद्यापीठांमध्ये राजकारण घुसतंय का, आणि ब्रेकवर जाण्यापूर्वी सगळे विद्यार्थी संघटनांचे नेते आपापली भूमिका मांडत आहेत. केशव उपाध्ये सुद्धा आपल्यासोबत आहेत. केशव उपाध्ये हे भाजपचे प्रवक्ते आहेत. केशव उपाध्ये, मगाशी तुम्ही काही बोलत होता, पण एक मला सांगा की साधारणपणे असं घडतंय, अशी एक चर्चा आहे, आक्षेप आहे जो मी सुरुवातीला सांगितला की हे सरकार आल्यापासून हिंदुत्ववादी संघटनांचं बळ वाढलेलं आहे. त्यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद असेल किंवा भाजयुमो असेल, यांची दंडेलशाही वाढते आहे. फर्ग्युसनमध्ये ही दंडेलशाही दिसली, ती गैर होती असं वाटतं का तुम्हाला? प्रश्न असा आहे की आपण कुठल्या अँगलने या प्रत्येक भूमीकडे बघतो याचा काहीतरी विचार आपण केला पाहिजे. मुळामध्ये 2 संघटना त्या दिवशी तो कार्यक्रम झाला होता, तो कार्यक्रम संपला होता, तो दोन्ही संघटनांचा त्या ठिकाणी विषय झालेला होता. आता दुसऱ्या दिवशी तो खरं म्हणजे जितेंद्र आव्हाडांनी विधानसभेत खूप चांगल्या पद्धतीने प्रश्न उपस्थित केला असेल. त्यामुळे त्या ठिकाणी मुळामध्ये त्यांची राष्ट्रवादीची एखादी विद्यार्थी संघटना आहे, ती त्या फर्ग्युसनमध्ये गेली होती, तिथे जाऊन त्यांनी काही माहिती मागितली होती, तिथे काही आंदोलन केलं असतं, मी समजू शकतो, त्या अधिकार आहे त्यांचा. किंबहुना आणखीन त्यांच्या विधानसभेतलं ते कॉलेज असतं, त्या ठिकाणी त्यांनी आंदोलन केलं असतं तरी ते संयुक्त होतं, याच्यामध्ये होतं. पण तरी सुद्धा म्हणजे फॉर एक्झाम्पल काँग्रेसचे लोक आज सुद्धा, माझी माहिती करेक्ट असेल तर काँग्रेसने त्या दिवशी पण आज पण प्राचार्यां जाऊन भेटले, रितसर जाऊन भेटले, काय त्यांचं म्हणणं आहे ते मांडलं आणि ते बाहेर आले. कुठेही गोंधळ झाला नाही. मुळामध्ये अशा पद्धतीने काहीतरी करून लक्ष वेधून घ्यायचं, बातम्यात यायचं आणि अशाच पद्धतीने वागायचं. आणि म्हणून या पद्धतीने जर काही कुणाला राजकारण करायचं असेल, ते वातावरण बिघडायचं असेल तर त्याच्यावरती विद्यापीठाचा दोष कशा देणार? आणि त्यातनं शेवटी पहिल्या दिवशी कोण युवा मोर्चा कार्यकर्ते गेले होते, पहिल्या दिवशी कोण भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले होते? कुणीच गेले नव्हते. ज्यावेळी जितेंद्र आव्हाड तिथे जातात त्यावेळी स्वाभाविकपणे आपले आजूबाजूचे कार्यकर्ते घेऊन जातात, त्यावेळी स्वाभाविकपणे जर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते तिथे गेले तर त्यांनी मात्र जाता कामा नये, ते मात्र वाईट आहेत. अशा केशव उपाध्ये, तुमचा मुद्दा पोहोचला. बरोबर, तुमचा मुद्दा पोहोचला. अतिशय महत्वाचा मुद्दा. जितेंद्र आव्हाड, काय म्हणणं आहे? तुम्ही गेलात तिथे आणि त्यानंतर तणाव वाढला अशी टीका होते, काय म्हणणं आहे? असं आहे की मी साक्षी पुरावे काढण्यासाठी आलेलो नाही. मी गेलो एकटा, माझ्या गाडीमधनं मी एकटा उतरलो. डावीकडे एबीव्हीपी आणि बीजेपीची पोरं काही घोषणाबाजी करत बसली होती. मी चालत किमया नावाची जी म्हणजे त्यांची जी वास्तू आहे ज्याच्यामध्ये आंबेडकरवादी पोरं बसली होती, तिथे गेलो. 25 मिनिटं एकट्याने त्यांच्याशी चर्चा केली. हातात झेंडा नाही. गेल्या गेल्या इथे बसलेल्या पोरांना तुम्ही विचारा, मी गेल्या गेल्या सांगितलं मी पक्षाचा प्रतिनिधी म्हणून आलेलो नाही. विद्यार्थी जगतात काम करून एक मागासवर्गीय मुलगा इथपर्यंत येऊ शकतो ही तुमच्या मनाला खात्री पटावी आणि तुमच्याशी सहमती देऊ, तुमच्या विचारांची सहमती देऊन तुम्हाला समर्थन देण्यासाठी मी आलेलो आहे. मला तुम्ही संख्येने कमी आहात हे पण माहिती आहे. आणि एवढं बोलून मी परत आलो. परत आल्यानंतर मी जेव्हा तिथे उपस्थित होतो तेव्हाच तो मॉब तिथनं उठून ह्या एरियामध्ये आला होता. आता तिथला मॉब ह्या एरियात येण्याचं कारणच नाही. अच्छा, तुम्हाला कोण भेटायला आलं हे आंबेडकरवाद्यांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं का? जर मी आंबेडकरवाद्यांना भेटायला गेलो तर त्याच्यात तुम्हाला एवढं वाईट वाटण्याचं कारण काय?
जितेंद्र आव्हाडांनी घोषणा दिली का? क्लिपिंगमध्ये केशव उपाध्यायांनी मला दाखवावं कुठे मी घोषणा दिली. मी कोणाच्या विरोधात बोललो का? दाखवावं मी कोणाच्या विरोधात बोललो. मी काही अर्वाच्य भाषेत कोणाशी उद्धटपणाने बोललो का? दाखवावं मला मी ते केलं. कारण का कॉलेजमध्ये जाताना काही सभ्यता बाळगून जायच्या असतात. हे कॉलेज आयुष्यापासून 35 वर्ष झाली मला राजकारण करतोय मी. कॉलेजचं राजकारण 1980 झाली, मी पहिली निवडणूक लढवली होती. आज मला या कॉलेजच्या राजकारणात 35-36 वर्ष झाली आणि त्याच्यामुळे मी तिथे गेलो. मी हा गुन्हा केलेला नाही. होय माझा गुन्हा असेल तर मी फक्त जाताना जय भीम म्हणालो आणि जय भीमनी जर यांना एवढा राग येणार असेल तर मी दररोज जय भीम म्हणतो. 24 तासातल्या 240 वेळा म्हणतो. तुम्हाला राग आला तरी परवा नाही. राहिली गोष्ट 400 जणांच्या समुदायाने एवढं जितेंद्र आव्हाड असं तुम्हाला जळीस्थळी काष्टी का दिसतो? तिथे अभय छाजेड येऊन गेले होते. तिथे आमचा माळवतकर उपस्थित होते. ते प्राचार्यांना भेटले होते. मी तर सांगितलं मी प्राचार्यांना पण भेटणार नाही. मला काय गरज होती? कारण का मी ऑलरेडी त्या विद्यार्थ्यांची जी मागणी होती की तिथे म्हणजे आमच्यावरती खोटा गुन्हा दाखल झालाय, मिसलिडिंग फॅक्ट्स, पोलिसांनी चुकीची माहिती दिली, हे करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तुमच्या प्रिन्सिपलवर, ही मागणी केली होती. मला फक्त केशव उपाध्यायांना एवढं विचारायचं आहे, चला जितेंद्र आव्हाडांचं एक प्रकरण बाजूला सोडून द्या, मग सोडून द्या, जितेंद्र आव्हाड बाजूला ढकला. आता पोलिसांनी 4:30 वाजता रिपोर्ट दिला आहे की त्या विद्यार्थ्यांनी कुठेही राष्ट्रद्रोही घोषणा दिलेल्या नाहीत. भाजप भूमिका घेणार का की त्या प्रिन्सिपलला अटक करा आणि त्याला पदावरनं काढा? कारण का पुणे शहरातनं नव्हं तर महाराष्ट्रातलं माहोल खराब करण्याचं काम ह्या व्यक्तीने केलंय. ह्या प्रकरणामध्ये सुजात आंबेडकर होता. सुजात आंबेडकर म्हणजे माननीय डॉक्टर परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा नातू पणतू. त्याला तुम्ही दोषद्रोही स्टॅम्प करणार आणि त्या प्रिन्सिपलला माफी करायची? म्हणजे एकेकाळी तुम्ही 125व्या जयंतीचा जय जयकार करणार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कसे आमच्या विचारांचे होते हे दाखवण्याचा जगभरात प्रयत्न करणार आणि त्याच्या पणतूला स्टॅम्पिंग होत असताना राष्ट्रद्रोहाचा तुम्ही गोंधळ आणि ते संपूर्ण मुद्दा वेगळीकडे वळवणं. माझा केशव उपाध्यायांना सगळं सोडा. चला तुम्ही आत्ता या टीव्हीवर सांगा की भाजप ही मागणी करते की त्या प्रिन्सिपलला हकलून लावलं पाहिजे आणि त्याला अरेस्ट केलं पाहिजे. चला मी तुमच्या बरोबर आहे आजपासून. केशव उपाध्ये, मुळात पहिली गोष्ट असं आहे की त्या प्राचार्यावरती कारवाई करा अशी मागणी त्या दिवशी केलेली आहे. आज करण्याची वेगळी गरज नाही आणि आम्हाला अशा पद्धतीने नाटकी पद्धतीने काही बोलायची गरज नाही. सगळ्यात पहिला मुद्दा. मला खूप बरं वाटलं की ते असं म्हणाले की मी जय भीम 240 वेळा दिवसभरात म्हणेन. बरोबर आहे, ते फक्त घोषणाच देत, कारण राष्ट्रवादीचा जो इतिहास आहे ना गेल्या 10-15 वर्षातला तो फक्त घोषणापुरताच आहे. गेल्या 15 वर्षामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारकाची साधं परवानगी आणता आली नाही. हे विधानसभेत झालं. फार फार मोठं उदाहरण आहे, फार अवघड उदाहरण परवानगी होत्या. ठीक आहे, मी समजू शकतो. म्हणजे सामाजिक समाज कल्याण खात्याचं मोघे मंत्री असताना, अजित पवार जलसंपदा मंत्री असताना कशा पद्धतीने तो निधी वळवला होता समाज कल्याण खात्याचा. आव्हाड साहेब राष्ट्रवादीचं दलित समाजाबद्दल फार मोठं प्रेम आहे ना, त्यावेळी कसं घडलं होतं सांगा ना मला जरा. आणखीन एक उदाहरण, चला तिसरं उदाहरण, हे 2 उदाहरण झाली. तिसरं उदाहरण, घोषणा द्यायची तुम्हाला. मला आता आव्हाड साहेब तुम्ही बोलत नाही मध्ये, अशी व्यथा आहे, अशी व्यथा आहे. नाही, प्रश्नच नाही, आता सगळं काढावं लागेल असं नाही. दलित तिसरा नाही, प्रश्नच नाही. तिसरं बोला. अरे आव्हाड साहेब चिडू नका, ऐकू, आपण चर्चा करू. चर्चा करतोय आपण. आव्हाड साहेब ज्येष्ठ आहात, तुमच्यासारख्या ज्येष्ठांकडे आम्ही शिकतो. उपाध्ये बोला. येस. तिसरा त्यातला मुद्दा, मगाशी या सगळ्या विषयामध्ये 2004ला जयंत पाटील त्यावेळी अर्थमंत्री होते. म्हणजे मी मुद्दाहून सांगतो की कसं दलितांबद्दलचं प्रेम या आहे. त्या जयंत पाटील असताना बजेटमध्ये तरतूद असते अशा पद्धतीने की त्या समाजाला त्यानुसार तरतूद केली पाहिजे. यांनी ती तरतूद न करता पाठवली होती. केंद्रीय त्यावेळच्या आयोगाने, प्लॅनिंग कमिशननी आक्षेप घेतला होता की मला सांगावं. त्यामुळे यांच्या ज्या आहेत आवश्यक असतं. 1 मिनिट माझं पूर्ण होऊ द्या. माझं नाही, भरकटत नाही. पहिला मुद्दा, त्यामुळे यांना नुसतं घोषणा द्या. याच्यात दलित समाजाला प्रेम नाहीये. हे काल सुद्धा केवळ त्यासाठी गेले होते, यांना राजकारण करायचं. इशरत असो, इशरत सारख्या मुद्द्यांना जास्त जवळचे आहेत आणि ते इतर सगळ्या जगजाहीर आहे. त्यामुळे अशा पद्धतीने राजकारण करायचं यांना, म्हणून तिथे गेले. दलित समाजात प्रेम आहे म्हणून ते गेले नव्हते. मुळामध्ये दुसरा त्यातला मुद्दा की या सगळ्या विषयामध्ये खरं म्हणजे आम्ही आता तेच सांगतायत की काँग्रेसचे लोक जाऊन भेटले. आमचं म्हणणं तेच आहे, काँग्रेसचे लोक जाऊन भेटले, सगळं पहिल्या दिवशी 2 विद्यार्थी संघटना बघून घेतील.
तो कॉलेज कॅम्पसवरचा संघर्ष आहे. बरं, दोन्ही विद्यार्थी संघटना एक मतावरती आहेत की अशा प्रकारच्या कुठल्याही घोषणा दिल्या गेल्या नव्हत्या. यांनी विधानसभेत भाषण केलं होतं. आता त्याच्यानंतर यांना राजकारण करायचं होतं, ते कॅम्पसवर करायचं होतं. आणि मला एक फक्त सगळ्यात मोठं आश्चर्य एवढ्यासाठी वाटलं की बहुतेक जितेंद्र आव्हाडांचा स्वतःवरचा विश्वास उडालेला असावा त्यांच्या स्वतः नेतृत्वाबद्दल. कारण त्या दिवशी जे बोलले ते मी ऐकलं. ते म्हणाले आता विद्यार्थ्यांचं नेतृत्व कन्हैयाच करू शकतो, कन्हैयाला आणलंच पाहिजे. आता पण राष्ट्रवादीकडे आम्हाला सांगितलं जायचं की जितेंद्र आव्हाड उमदं नेतृत्व आहे, पण आता आव्हाडांनाच कन्हैया नेतृत्व आणावं असं वाटायला लागलं. म्हणजे त्यांचा स्वतःवरचा विश्वास उडाला काय? केशव उपाध्ये मला माहिती केशव नाही, उपाध्ये पाठव. केशव उपाध्ये सगळे मुद्दे पोहोचले. जितेंद्र आव्हाड बोला. असं आहे आता की कन्हैया म्हटलं की यांना इतक्या मिरच्या लागतात. मला माहित नाही यांच्यात काय बिघडलं यांचं. म्हणजे कन्हैया म्हटलं की यांना वर खरणं म्हणजे दूरच निघायला सुरुवात होतो सगळीकडनं यांचा. लयच टेन्शन घेतलं त्या कन्हैयाच्या लोकांनी. म्हणजे कन्हैयानी कुठे जायचं नाही, कन्हैयानी बोलायचं नाही, जितेंद्र आव्हाडांनी कुठे जायचं नाही, जितेंद्र आव्हाडांनी बोलायचं नाही, हे जास्त दिवस चालत नाही. यालाच केशव उपाध्ये फॅसिझम म्हणतात. की कोणी विचारच मांडायचे नाहीत. कोणी असं आहे की ते कुठल्या विचारांचे आहेत. तुमची लोक पतित पावनची लोक आली, प्रिन्सिपलला भेटली, तिथे तुमची लोक येत होती, नगरसेवक ते तुमच्या लोकांना भेटत होते. आंबेडकरवाद्यांनी ऑब्जेक्शन घेतलं का? तिथे तो भूषण राऊत बसलाय, त्यांनी ऑब्जेक्शन घेतलं का? तो लक्ष्मण खोत बसलाय, ऑब्जेक्शन घेतलं का? नंतर मग रात्री जाऊन तुम्ही रानडे त्या कुठलं रानडे इन्स्टिट्यूटच्या पोरांना दम देणार. म्हणजे काय चालवलं काय तुम्ही की हे क्रिमिनलायझेशन ऑफ पॉलिटिक्स आहे. आणि 15 वर्षाचा इतिहास कसला काढता? मग आम्ही गोळवळकरांच्या पुस्तकांमधले विचारधारामधलं चातुर्वर्ण काढू का? की तुम्ही चातुर्वर्ण हे कसं योग्य आहे आणि कर्मकांड हे कसं योग्य आहे आणि 4 जणांनी आपापल्या भूमिका ज्या देवानी सांगितल्या त्या केल्याच पाहिजेत. या पुस्तकांना मान्यता देता का तुम्ही? तेव्हा चर्चेत करा. उगाच ते नको ते मुद्दे काढू नका. मी तुमचा 2 जास्त टीव्हीवर मी मुलाखती देऊन केशव उपाध्ये इथे येऊन बसतो. तेव्हा मला नाही त्या विषयाकडे घालवू नका. चातुर्वर्ण्याबद्दल गोळवळकरांच्या असलेल्या भूमिकेशी तुम्ही आहात काय समरस आहात का? तुम्ही मानता का गोळवळकरांनी घेतलेली चातुर्वर्ण्याची भूमिका? चला सांगा महाराष्ट्राला. बंच ऑफ थॉट्स अँड वी द नेशन या 2 पुस्तकांमध्ये चातुर्वर्ण्याबद्दल त्यांची असलेली भूमिका, मुसलमानांबद्दल त्यांची असलेली भूमिका, ख्रिश्चनांबद्दल असलेली भूमिका, सेकंडरी सिटीजन म्हणून त्यांची असलेली भूमिका, चातुर्वर्ण या समाजाला कसं योग्य आहे हे त्यांनी लिहिलेलं जे काही लिखाण आहे, ह्याला केशव उपाध्ये तुम्ही मान्यता देता का? मला एका उत्तरात द्या. चला यात तुम्हाला मानला मी. केशव उपाध्ये आजपासून केशव उपाध्ये तुमचा गुलाम मी. चला, उपाध्ये. बोला गोळवळकरांच्याच विचार. केशव उपाध्ये चांगली संधी आलेली आहे. एवढा चांगला गुलाम मिळतोय. केशव उपाध्ये उत्तर द्या. बोला बोला. नाही असं आहे त्याचं उत्तर वेळोवेळी भारतीय जनता पार्टी संघप्रवेश सगळ्यांनी दिलेलं आहे. प्रश्न एवढाच मुद्दा असा आहे की ते विचाराबद्दल बोलतायत, मी कृतीबद्दल बोलतोय. राष्ट्रवादीची कृती आणि उक्तीत कसं अंतर आहे हे मी मुद्दा 1, 2, हे 3 नाही, पण एक लक्षात घ्या. केशव उपाध्ये ऐका. केशव उपाध्ये विचार हे असं नाही केशव उपाध्ये विचार हे कृतीचं अधिष्ठान आहे. एका पुस्तकाबद्दल बोलतायत राष्ट्रवादीनं कसं. नाही 1 मिनिट, ते एखाद्या पुस्तकाबद्दल बोलतायत. पण राष्ट्रवादीनं सत्तेवर असताना केशव उपाध्ये मला असं वाटतं की चर्चा भरकटत चालली आहे. चर्चा भरकटत चालली आहे. एक सेकंद जितेंद्र आव्हाडांनी मगाशी लक्ष्मण खोतांचा संदर्भ दिला. रानडेमध्ये ज्या धमक्या आणि दिल्या गेल्या त्याचा उल्लेख केला. फॅसिझमचा उल्लेख झाला. लक्ष्मण खोत एक सेकंद तुमच्याकडे येतो मी जितेंद्र आव्हाड. एक मिनिट हा बोला एकच बोला जितेंद्र. मी केशव उपाध्यांना उगाच केशव उपाध्यांना अडचणीत आणलं. काय काळजी करू नका केशव उपाध्ये, तुमच्याकडे उत्तरं नाहीत मला माहिती आहे. तुम्ही ते पुस्तकही नाकाराल. तुम्ही नंतर म्हणाल गोळवळकरांनी लिहिलंच नव्हतं. तुम्ही सगळं म्हणू शकता. तुम्ही काय म्हणाल त्याला मान्यता आहे. तेव्हा तुम्ही काय विषयावर चर्चा करू नका. मी तुम्हाला बाय दिली. बाय म्हणजे जितेंद्र आव्हाड केशव उपाध्ये एक सेकंद मूळ मुद्दा जो आहे मूळ मुद्द्याबद्दल आपण बोलूया. आता ही सगळी चर्चा आवश्यक असतेच. पण लक्ष्मण खोत मगाशी तुमचा उल्लेख झाला. रानडेमध्ये ज्या धमक्या दिल्या गेल्या त्याचं कारण काय होतं, काय घडलं सांगा. ज्या पद्धतीने हे सरकार आल्यापासून जे कॅम्पसवरील संघटना आहेत, कॅम्पसवर ज्या विद्यार्थी संघटना आहेत, ह्यांची हिंदुत्ववादी संघटनेची ताकद कशी वाढली याचं उदाहरण सांगतो तुम्हाला. काल ज्यावेळेस ABVPचे प्रमुख JNUचे ज्यावेळेस रानडे इन्स्टिट्यूटमध्ये सायंकाळी 6 वाजता येतात, त्यांना चर्चेसाठी प्रशासन अलो करू देत नाही, त्यांना आत येऊ देत नाही. तर आम्ही मागणी केली होती की JNUच्या आलोक सिंगला आत येऊ द्या, आम्हाला त्यांच्याशी चर्चा करू द्या. ठीक आहे, आम्ही ज्या पद्धतीनं आलोक सिंगची चर्चा केली त्या पद्धतीनं रानडे इन्स्टिट्यूटच्या काही मुलांची प्राथमिक स्तरावर चर्चा चाललेली की आपण आता कन्हैया कुमारला सुद्धा ऐकण्याची जबाबदारी.
कन्हैया कुमारच्या भूमिका काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. तर त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजताच ओंकार कदम नावाचा भाजपा युवा मोर्चाचा कार्यकर्ता येऊन जर धमकी देतो की जर तुम्ही कन्हैया कुमारला रानडे कॅम्पसमध्ये आणलं तर तुम्हाला ठोकून काढू, हा कुठला न्याय आहे? धीरज घाटे कुठे आहेत? धीरज घाटे भाजप युमोचे नेते आहेत. धीरज घाटे, या प्रकारची धमकी तुमचे कार्यकर्ते देत आहेत. धीरज घाटे, काय म्हणणे तुमचं? या प्रकारची धमकी कन्हैया कुमारला आणाल तर आम्ही ठोकून काढू अशी धमकी कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना दिली जाते. धीरज घाटे, काय म्हणणं आहे? मुळात आता ज्यांनी सांगितलं की भारतीय जनता युवा मोर्चाचे ओंकार कदम यांनी असं म्हटलंय की कन्हैया कुमारला जर तुम्ही आणलं तर आम्ही ठोकून काढू. पण मला कळत नाहीये की कन्हैया कुमारला पुण्यात आणण्याचा अट्टहास, ज्या कन्हैया कुमारला अजूनही कोर्टाने क्लीन चिट दिलेलं नाहीये, ज्या कन्हैया कुमारवरती देशद्रोहाचा आरोप केला जातोय, अशा कन्हैया कुमारला मुद्दामून म्हटलं जातंय की आम्ही पुण्यात आणू, त्याचे कार्यक्रम घेऊ. म्हणजे विनाकारण पुण्यातली सामाजिक परिस्थिती, सामाजिक तेढ निर्माण करण्याचं काम काही ही मंडळी आम्ही करतात. अट्टहास करत आणि नाही. भारतीय जनता युवा मोर्चाने जर असं म्हणलं की आणि आपण जर कन्हैया घाटे साहेब, आम्ही अट्टहास करत नाही. नाही, धीरज घाटे, आम्ही कधीच धीरज अट्टहास घाटे, केला एक सेकंद. धीरज घाटे, मुद्दा कायद्याचा आहे, कायदा सुव्यवस्थेचा आहे. जर समजा तुमचा कार्यकर्ता धमकी देत असेल तर तुम्ही निषेध करणार का धमकीचा? तुम्ही काय पाठिंबा देता का त्या धमकीला? आमचं म्हणणं असं आहे की ज्या कन्हैया कुमारने देशासाठी लढणाऱ्या सीमेवरच्या जवानांच्या विरोधात जे बेताल वक्तव्य केलं, ज्या कन्हैया कुमारने, आपल्याला माहिती आहे की जेएनयू मध्ये अतिरेक्यांशी संबंधित असणाऱ्या सगळ्या मंडळींची संलग्न असणारी धीरज घाटे, तुम्ही मूळ प्रश्नाचं उत्तर देत नाही आहात. धीरज घाटे ऐका. धीरज घाटे तुमच्या लेखी, धीरज घाटे, एक सेकंद. धीरज घाटे, नाही, धीरज घाटे, मुद्दा तुमच्या लक्षात येत नाहीये. धीरज घाटे, कन्हैया कुमारचं काय करायचं? तुम्ही काय न्यायाधीश आहात का? मुद्दा असा आहे, कन्हैया कुमारला जर आणलं तर आम्ही ठोकून काढू. या धमकीबद्दल तुम्ही काय बोलणार आहात? हा मुद्दा आहे. भूषण राऊत, काय म्हणणं आहे तुमचं? मला केशव उपाध्यायांना 2-3च गोष्टी विचारायच्यात. एकतर काल जितेंद्र आव्हाडांवर जो हल्ल्याचा प्रयत्न झाला तो, रानडेच्या विद्यार्थ्यांना ज्या भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी बघून घेण्याच्या धमक्या दिल्या त्या, आणि 3 सगळ्यात महत्त्वाचं, आम्हाला जे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सुरुवातीला धमक्या दिल्या होत्या की तुला बघून घेऊ, याचा केशव उपाध्याय निषेध करणार आहेत का? 2-3. आणि त्याहून महत्त्वाचं, कन्हैया, जसा आलोक सिंग पुण्यात येऊ शकतो तसा कन्हैया कुमार पुण्यात येऊ शकत नाही का? जसा आलोक सिंगला तुम्ही विना परवानगी फिरवू शकता, बेकायदेशीरपणे फिरवू शकता, तसं कन्हैया कुमारला परवानगी घेऊन पुण्यामध्ये फिरायचा अधिकार नाहीये का? आणि जर तो पुण्यात फिरला तर तुम्हाला एवढा त्रास का होतोय? आलोक सिंग फिरला तर तो तुमचा, आणि कन्हैया कुमार फिरला तर तुमच्या पोटात एवढं दुखायचं काय कारण आहे? मला केशव उपाध्यायांना विचारायचं, मागाशी सांगितलेल्या 3 प्रश्नांचा तुम्ही निषेध करणार आहात का? केशव उपाध्याय, एक बघा, धीरज घाटे अद्यापही त्या धमकीचा निषेध करत नाहीत. तुम्ही तरी करणार की नाही? काय म्हणणं आहे? नाहीये. त्यांनी एक सेकंद. नाही, केशव उपाध्याय, आता केशव उपाध्याय, आता मला विस्ताराने चर्चा नकोय. तुम्ही या धमकीचा निषेध करणार का? मला बोलू दिलं तर मी बोलू शकेन. बोला. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे धीरज घाटे आमचे आक्रमक कार्यकर्ते आहेत. मुळामध्ये इथे येण्यापूर्वी मी युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांशी बोललो आणि त्यांनी आपल्या थोडा गफलत झालीये. त्यांनी आवाहन केलंय, आव्हान नाही. आणि त्यामुळे आव्हान की अशा प्रकारे करू नये असं आव्हान, जसं त्याचा कन्हैया कुमारचा आणायचा अधिकार आहे तसा हे कार्यक्रम करू नये असं अपील करण्याचा अधिकार पण असू शकतो युवा मोर्चा कार्यकर्त्यांना. ते तुम्ही अधिकार, तोही अधिकार युवा मोर्चा लोकशाहीप्रमाणे तुम्हाला निषेध करण्याचा अधिकार होता. लोकशाहीप्रमाणे तुम्हाला निषेध करण्याचा अधिकार होता. पण ठोकून काढण्याची भाषा आव्हान केलं नव्हतं. ठोकून काढणं म्हणजे आव्हान केलं नव्हतं. एक सेकंद. केशव उपाध्याय, ठोकून काढणं म्हणजे कोणी सांगितलं ठोकून काढलं? मला पुन्हा असं आहे की आता हे सांगतात कोण ते भूषण बसलेत. आता भूषण न्यायाधीश कधीपासून झाले की ते म्हणतात म्हणजे 100% सत्य असणार असं तर मगापासून ते 10 वेळा म्हणतात राम खोटं बोलतोय, हा खोटं बोलतोय. म्हणजे हे खरं बोलणार आहे म्हणजे हे फारच झालं. म्हणजे सगळं काही यांचं म्हणायचं आणि तेच पुढे ओढायची.
अशा पद्धतीने चर्चा नाही होऊ मला एक गोष्ट- शकत. दुसरं केशव त्याचं केशव म्हणणं असं उपाध्ये आहे केशव की उपाध्ये आवाहन मुद्दा करणं- असा आहे यात काहीच गैर नाहीये. नाही केशव उपाध्ये मुद्दा मला असा आहे बोलू द्या. कन्हैया कुमारला आम्ही न्यायाधीश देशद्रोही नाही. विषयामध्ये केशव कन्हैया उपाध्ये न्यायाधीशाने काय म्हटलंय ते आठवा. कन्हैया मला न्यायाधीश विषयात बोलायचं. न्यायाधीश कन्हैया काय म्हटलंय ते जगजाहीर आहे ना. असं काय करतात जितेंद्र आव्हाड एक सेकंद जितेंद्र आव्हाड अद्यापही या धमकीचा हे दोघंही निषेध अहो, करायला आम्हाला तयार बोलू द्या, संजय नाहीत. आवटे. धीरज घाटे पण निषेध करत नाहीये अहो, धमकीच केशव नाही. उपाध्ये हे सुद्धा तुम्ही निषेध ठरवताय. करत नाहीत. उलट पक्षी कन्हैया कुमार सारख्या देशद्रोही अहो, धमकीच मुलाला नाही, हे धमकी. पुण्यामध्ये आणू आता नका तू तर म्हणायचं. अशी भूमिका मांडतायत. ओंकार- एक सेकंद जितेंद्र आव्हाड काय म्हणणं आहे तुमचं? अहो त्यांची ती आयडिओलॉजी आहे. धमकावून लोकांना शांत करणे, त्यांना त्यांच्या विचारांपासून लांब करणे, ऑर्गनाइज्ड क्रिमिनल लेवलचे कार्यकर्ते, केडर बेस्ड कार्यकर्ते तयार करणे ही त्यांची पूर्वपासूनची पद्धती आहे. ह्याच्यात काय नाविन्य नाही आहे. आणि ज्या पद्धतीने देशभरात हे वातावरण तयार करतायत, आंबेडकर पेरियारमध्ये मद्रासच्या IIT ग्रुपला त्यांनी असंच बंद केलं. रोहित वेमुलाची त्यांनी ऑर्गनाइज्ड हत्या केली. ती सुसाईड नाहीये, ती इन्स्टिट्यूशनल मर्डर. कन्हैयाला डॉक्टर्ड कॅसेट म्हणजे खोट्या कॅसेटचा प्रचार करून ह्यांनी देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली अडकवण्याचा प्रयत्न केला. काल सुद्धा ह्यांच्यातला एक पोरगा त्या सुजात आंबेडकरांनी पकडून दिला, ह्यांच्यामध्ये उभा राहून अँटी नॅशनल घोषणा देत होता. बघा आज ती व्हिडिओ व्हायरल झाली आहे. हो. तेव्हा ह्यांच्याकडनं माफी, हे जितेंद्र आव्हाड ह्यांच्याकडनं खोटं ते बोलतायत, खोटं बोलतायत, बाबा खोटं बोलतायत. त्याला जितेंद्र आव्हाड खोटं बोलतायत. एक सेकंद हे एक सेकंद तुझ्यामध्ये कोण मी बोललो बोललं? नव्हतो रे, एक मध्ये सेकंद बोललो नव्हतं. शांत राहा. एक सेकंद जितेंद्र आव्हाड बोला. ह्याच्यामध्ये स्पष्ट हे आहे की ह्यांची जी विचारधारा आहे ही विचारधारा एका एक्स्ट्रीम फॅनेटिकल अँगलवर चालते. आणि त्या फॅनेटिकल अँगलवरती आजकालचा जो विचारधारेचा ह्यांचा मुख्य प्रवाह आहे तो हा आहे की आयदर यू आर विथ मी, तू असशील तर माझ्या बरोबर, नाहीतर तू नसशील. आयदर यू आर विथ मी, आव्हाडांचा हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. आव्हाडांचा मुद्दा अतिशय महत्वाचा. एक सेकंद असं आहे, त्याच्यामुळे आव्हाड मी तुमच्याकडे येतो. जितेंद्र आव्हाड मी तुमच्याकडे येतो. जितेंद्र आव्हाड मी तुमच्याकडे येतो. एक सेकंद आव्हाड खोटं बोलत असेल. एक मिनिट ऐका माझं, मी तुमच्याकडे येतो आव्हाड. आवटे मी साहेब, तुमच्याकडे एक येतो. मिनिट ऐका माझं. बोला जितेंद्र आव्हाड बोला. जितेंद्र आव्हाड बोला. असं आहे की त्यामुळे मी लक्ष्मण खोत, आमचा भूषण राऊत यांना सांगतो, वाद घालू नका. आपल्याला कन्हैयाला पुण्यात आणायचं आहे, आपल्याला महाराष्ट्रात कन्हैयाला फिरवायचा आहे. आजच्या फॅसिझम विरुद्धचा तो आवाज आहे. तो आवाजाच्या मागे वयाचं, ठीक आहे. जातीचं, जितेंद्र आव्हाड पंथाचं याचं बंधनं तोडून तुमचा टाकू मुद्दा आणि होय पोहोचला. कन्हैयाच्या तुमचा मागे मुद्दा उभे पोहोचला. राहू. एक सेकंद. जय हिंद, जय एक महाराष्ट्र, जय एक भीम. सेकंद. मला दुसऱ्या कार्यक्रमाला एक जायचंय, सेकंद, जितेंद्र मी आव्हाड. निघतो. आव्हाड खोटे बोलले असं कोण म्हटलं? त्यांच्याकडे जा. एक सेकंद. तुमच्यात हिंमत असली तर कोण थांबा. म्हटलं? कोण आव्हाड थांबा, खोटं विंडोज दाखवा मला. कोण बोलला बोलतायत. आता? चॅलेंज आहे की त्यांनी थांबा, आमचं ऐकावं. हा धीरज घाटे बोला. धमकी दिली जाते. धीरज ही घाटे बोला. संस्कृती आहे का? धीरज घाटे सगळे विंडोज दाखवा म्हणजे सगळे मला कळेल कोण बोलतंय. माझा एक प्रश्न आव्हाडांना आहे की आव्हाडांच्या बरोबर असलेला त्यांचा कार्यकर्ता हर्षल बाबर का त्या ठिकाणी असं म्हणाला की तुम्ही जर पुढे आलात तर रक्ताचे पाठ वाहतील. मग ही संस्कृती कोणाची? आणि संभाजी ब्रिगेडला कशाला बरोबर घेऊन आले होते? संभाजी ब्रिगेडचे सगळे पदाधिकारी कार्यकर्ते काल फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये जितेंद्र आव्हाडांच्या सोबत होते. मग ही कोणती संस्कृती? पुढे आलात तर रक्ताचे पाठ वाहतील असं म्हणणाऱ्या त्या कार्यकर्त्याला शेवटपर्यंत आव्हाडांनी सोडलं नाही. शेवटपर्यंत त्यांच्या सोबत गाडी घेऊन गेले, गाडीमध्ये बसून त्या कार्यकर्त्यांना ते घेऊन गेले. याचं समर्थन एक सेकंद. धीरज घाटे तुमचा मुद्दा पोहोचला. केशव उपाध्ये वेळ संपत आलाय. 30 सेकंदात बोला. नाही वेळ संपत आला. नाही एक लक्षात घ्या, आपण न पाहिलेल्या धमकीचा आपण इथे इतक्या वेळ 10 मिनिटं चर्चा केली. इथे ऑन एअर रे गप रे वगैरे अशा पद्धतीची भाषा थोडी 2 मिनिटापूर्वी आव्हाड साहेबांची काढून बघा. आणि ही या धमकीबद्दल कुणालाच काय, ही संस्कृती आहे का? ही म्हणजे ऑन एअर तुम्ही धमक्या देता म्हणजे तुमचं बघा कशा प्रकारचं वागणं आहे. तरी सुद्धा इथे बसलेले बाकीचे मात्र कुणी बोलायला तयार नाहीत. म्हणजे जे ढोंगीपणा, जो दुटप्पीपणा आणि कृती आणि उक्तीमध्ये जे अंतर आहे ते या सगळ्या लोकांचं आहे. आणि त्यातनं मात्र बदनाम मात्र या म्हणजे तुम्ही आक्रमक झाला, तुम्ही अशा पद्धतीने वागताय. मुळामध्ये रितसर विद्यार्थी परिषदेने काल पत्र दिलं होतं आणि रितसर सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला. पण तो आवाज दापडण्याचा, तो आवाज दामटण्याचा प्रयत्न काल करण्याचा प्रयत्न होतोय. आणि ते निषेधार्ह आज तो आता निषेध तिथं कोणी करताय का? कोणी एक शब्द बोलायला तयार नाही. ऑन एअर ज्याही धमक्या दिल्या जातात तर ऑफ द रेकॉर्ड किती चाललं असेल याचा विचार आपण सगळ्यांनी केला पाहिजे.
केशव उपाध्याय आमची संजय आवटे बोलू द्या मला, तुम्ही बोलू राम देत राम नाही. मी येतो तुमच्याकडे, राम मी येतो तुमच्याकडे. राम सातपुतेंना माहित आहे, बोलू तुमच्या द्या, तुम्ही बोलू एबीपीच्या देत गावड्यांना नाही माहित मला. आमचं म्हणणं मांडू द्या. आहे. आम्ही राम मी काल- येतो, राम मी काल येतो. ज्या पद्धतीनं नाही, नाही, आम्हाला बोलू द्या. आलोक संजय सिंगला आवटे आम्हाला आलो बोलू देत नाही तुम्ही. राम मी तुमच्याकडे येतो, माझा शब्द आहे, मी येतो. आलोक सिंगला आलो करण्यासाठी आम्ही प्रशासनाला कधी भांडलो येतात होतो. जितेंद्र आव्हाड आमच्यावर खोटा आरोप करून जातात आणि तुम्ही आम्हाला बोलू देत नाहीत. आलोक राम सगळे धीरज गाडे आमचा बोलत होते, मुद्दा- केशव उपाध्ये बोलत होते, सगळे आमचा- भूमिका मांडतायत. आमचा मुद्दा हा आहे मग की विद्यार्थी संघटना प्रत्येक पण आम्हाला आमचं मत विद्यापीठाचं मांडू द्या. प्रत्येक शैक्षणिक संस्थांचं तुम्ही वातावरण असंच गढूळ करणार आहात का? हे वातावरण जोपर्यंत शांत होणार नाही तोपर्यंत या भारताचा येणारा तरुण एक हे सेकंद, काही- एक सेकंद. रामला बोलायचंय. राम बोला, राम बोला. याच्यामध्ये जितेंद्र आव्हाड जे म्हटलेत, हे जितेंद्र आव्हाड म्हणजे खोटारडे आहेत एकदम. जितेंद्र आव्हाड म्हणतात की मी जय भीम म्हणल्यामुळे मला विरोध केला. जितेंद्र आव्हाड हे एकदम खोटं बोलतायत. मी राम सातपुते स्वतः दलित आहे, एबीव्हीपीचा प्रदेश मंत्री आहे. आम्ही जय भीमच्या घोषणा देत होतो. जितेंद्र आव्हाड जे म्हणतात आमच्या कार्यकर्ता त्या ठिकाणी अँटी नॅशनलिस्ट घोषणा देतात. इथं भूषण आहे, त्या ठिकाणी इथं सुजात आंबेडकर आहेत. तुम्ही आता लाईनवर घेऊन सुजात आंबेडकरला विचारा, एकही देशद्रोही घोषणा दिली नाही. हे सुजात आंबेडकरने काल मी आणि तो एका टीव्ही चॅनल असताना मान्य केलं. त्याचा बरोबर, आमच्याकडे बरोबर, व्हिडिओ बरोबर. आहे. जितेंद्र आव्हाड म्हणजे एकदम घाणेरडे आरोप करतात. जितेंद्र आव्हाड विद्यार्थ्याच्या जीवावर पोळ्या भाजायचं काम करतात. जितेंद्र आव्हाडाने मला सुद्धा ते धमकी देतात, एक गप्रे, ही त्यांची संस्कृती आहे का? अशा पद्धतीने घाणेरड्या पद्धतीने भाषा वापरणे एका विद्यार्थी कार्यकर्त्याला हे जितेंद्र आव्हाडची संस्कृती आहे. जितेंद्र आव्हाडने तिथे येऊन त्या कॉलेजचं वातावरण खराब केलं. जितेंद्र आव्हाडने गुंड आणले, 10 गाड्या पोरं भरून आणले आणि या सगळ्या याच्यामध्ये त्यांनी फर्ग्युसनच्या त्या ठिकाणी संस्कृतीला काळ करण्याचं काम केलंय. जितेंद्र आव्हाडने धमकी देण्याची भाषा करू नये, ही लोकशाहीला शोभत नाहीये. जितेंद्र आव्हाड चुकीचं वागताय तुम्ही, हे मी तुम्हाला ठासून सांगतो. बरोबर. राम मुद्दा पोहोचला. भूषण 30 सेकंद. भूषण राम मुद्दा पोहोचला. संजयजी मला हा विषय मांडू द्या. मांडला ना तुम्ही. संजयजी मला प्लीज बोलू द्या हा विषय. बोला. नाही, मला एक विषय बोलायचा प्लीज. याच्यामध्ये हे जे म्हणताय की आम्ही कन्हैयाकुमारला आणू वगैरे, लोकशाही आहे, आणायला आमचा विरोध नाहीये, पण भारतीय आर्मीला बलात्कारी म्हणणाऱ्या कन्हैयाला आणणार का? हे या ठिकाणी देशद्रोही घोषणा देणाऱ्या कन्हैयाला आणणार का? या जितेंद्र आव्हाडचं समर्थन भारतीय आर्मीला जो हनुमंत शहीद झाला त्याच्याबद्दल नाही बोलले. हे जितेंद्र आव्हाड त्या ठिकाणी पवन कुमार बद्दल नाही बोलले, शहीद पवन कुमार बद्दल. या ठिकाणी देशद्रोह्यांचं समर्थन करणं हे जितेंद्र आव्हाडची एक सेकंद. तुम्हाला फक्त राम फक्त माहिती म्हणून सांगतो, काश्मीरमध्ये पीडीपी आणि भाजप यांचं सरकार आता पुन्हा सुरळीतपणे आलेलं आहे, चिंता करू नका. भूषण मुद्दा मांडा. भूषण 30 सेकंद. जर ह्यांना जितेंद्र आव्हाड आल्या जितेंद्र या आव्हाड भूषण आल्या- राऊत यांनी जितेंद्र आव्हाडला बोलवलं. त्या ठिकाणी फर्ग्युसनचं वातावरण जर कोणी खराब केलं असेल, एक सेकंद, या भूषणला ठिकाणी बोलू द्या. जितेंद्र आव्हाडला भूषण बोलवलं. बोलत नाहीयेत हे हा. लोक. मला बोल. एकतर पहिली गोष्ट, जितेंद्र आव्हाड आल्याचा जर यांना एवढा राग आला असेल तर गुजरातच्या 2002च्या अरे गुजरात दंगली काय करता तुम्ही? गुजरात दंगली तुमच्याकडे एकच मुद्दा आहे, तेवढा गुजरात दंगली. तुषार कृपया खोटे आरोप करू नका. आपल्याला परत अजूनही पुढं आपल्याला विद्यार्थी चळवळीत काम करायचं आहे. तुम्ही असाल, मी असाल, आपण सोबत असतोय कायम, पुण्यामध्ये असेल, बाहेर असेल, तर कृपया खोटे आरोप करू नका आणि वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न. जे सत्य परिस्थिती घडली ती सांगा, जे काही घालेलं आहे ते सांगा फक्त. सर मला एकच सांगायचं आहे आता. हा बोला. सर कसं आहे ना, विद्यार्थी चळ आम्ही कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित नाही, कोणाच्या विंगचे नाही, आम्हाला फक्त विद्यार्थ्यांचं हित कळतं. आता मगाशी केशव उपाध्यायाने आकडेवारी सांगितली, निधी सांगितला, तर तुम्हाला सांगू इच्छितो 13,000 कोटीच्या शिष्यवृत्त्यांनी बंद केल्यात, 500 कोटीच्या मायनॉरिटीच्या शिष्यवृत्त्या बंद केल्या, एमफिल माझा वेळ संपलाय. धमकीचा निषेध केला पाहिजे, हे जसं खरंय तसं मगाशी उल्लेख केला. जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीनं मोठ्यानं गप्प राहा, शांत राहा म्हटले, हेही चुकीचं आहे, हेही मान्य केलं पाहिजे. पण या सगळ्यामध्ये ही चर्चा फार महत्त्वाची होती. विद्यापीठ हे अभ्यासाचं केंद्र आहेच, पण तेच केंद्र आहे माणूस घडवण्याचं. त्यामुळे तिथं वादविवाद होणार, चर्चा होणार, प्रस्थापिताला आव्हान दिलं जाणार, हे सगळं स्वाभाविक आहे. यात नवं काही नाही. जगात जे काही नवं घडलं ते याच वयातल्या लोकांनी घडवलं. त्यामुळं कॉलेज म्हणजे चष्मेबद्दू मला पण आहे. चष्मेबद्दू पोरापोरींनी फक्त घोकमपट्टी करत बसायचं हे कोणीच नाही मान्य करणार. फॉर गुड आयडियाज अँड ट्रू इनोव्हेशन यू नीड ह्युमन इंटरॅक्शन, कॉन्फ्लिक्ट, आर्ग्युमेंट, डिबेट. हे गाजलेलं वाक्य कोणाचं मी विसरलो, पण विद्यापीठात ही चर्चा अपेक्षित आहेच. बोललं गेलं पाहिजे, चर्चा झाली पाहिजे. लगेच कोणाला देशद्रोही ठरवणं हे यावरचं उत्तर नाही. फर्ग्युसन कॉलेजात हा प्रकार घडला. प्राचार्यांनी मुलांना देशद्रोही म्हटलं आणि नंतर त्यांना ते पत्र मागं घ्यावं लागलं. एवढंच नाही तर भलत्याच मुलांना त्या याच्यामध्ये घुसवण्याचे प्रकार झाले. JNU मध्ये सुद्धा असं घडलं असं म्हटलं जात आहे. हे काय आहे?
विद्यापीठात मुलांनी राजकीय चर्चा करणं, राजकीय भूमिका घेणं हे अपेक्षित आहेच, पण राजकीय नेत्यांनी आपल्या पोळ्या भाजून घ्याव्यात का, घेऊ नयेत. पण सरकार जर आपल्या ताकदीचा फायदा उठवत असेल आणि स्वतः राजकारण करत असेल, बळाचा वापर करून या मुलामुलींचा आवाज दडपून टाकत असेल, स्कॉलर मुलांचे संस्थात्मक खून होत आहेत असे आरोप होत असतील, तर राजकीय पक्षांनाही भूमिका घ्यावी लागेल असं उत्तर दिलं जातं आहे. कारण राजकारण हा शब्द बदनाम झाला असला तरी व्यापक अर्थानं तो सर्वंकष आहे. अशावेळी सरकारच्या किंवा राजकीय पक्षांच्या दावणीला विद्यापीठं बांधली जाणार का, हाही मुद्दा आहे. कुलगुरू, प्राचार्य, प्राध्यापक यांच्या चारित्र्याची ही परीक्षा आहे. एरवी पगारवाढीसाठी आक्रमक असणारे प्राध्यापक अशावेळी एकतर पक्षपात करतात किंवा व्यवस्थेला शरण जातात, पोटार्थी होतात. हा खरा मुद्दा आहे. आपल्याला विद्यापीठांचा आवाज बंद नाही करायचा. उदय प्रकाशांची कविता माहिती आहे ना, आदमी मरने के बाद कुछ नहीं सोचता, आदमी मरने के बाद कुछ नहीं बोलता, कुछ नहीं सोचने और कुछ नहीं बोलने पर आदमी मर जाता है. आपल्याला आपली विद्यापीठं मारायची नाही आहेत, पण कोणाच्या हातचं भाऊलंही त्यांना करायचं नाही. हाच सूर होता आजच्या सगळ्या चर्चेचा. सगळ्या विद्यार्थी नेत्यांना माझं आवाहन आहे, भांडत राहा, तंडत राहा. भांडणं, चर्चा करणं हे आपलं वैशिष्ट्य आहे. आर्ग्युमेंटेटिव्ह इंडियन ही भारताची परंपरा आहे. तुका म्हणे होय स्वतःशी संवाद, आपलाची वाद आपणाशी. त्यामुळे भांडा, पण याला बोलवायचंच नाही, त्याला बोलावलं तर अशा प्रकारे कोणीच धमकी द्यायची गरज नाही, कोणी कोणाला गप्प राहा म्हणायची गरज नाही, आणि कोणी कोणाला याला बोलवू नको असंही म्हणण्याची गरज नाही. न्यायाधीश आहे, लोकशाहीमध्ये सगळ्या यंत्रणा आहेत. त्यामुळे आपण हातामध्ये व्यवस्था घ्यायचं काही कारण नाही आहे. विद्यापीठं हे त्याच प्रकारच्या माणूस घडवण्याचं केंद्र झालं पाहिजे, ते हातामध्ये येता कामा नये. हाच सूर सगळ्या या चर्चेचा होता. सगळ्या नामवंतांचे अतिशय मनापासून आभार. पुन्हा भेटूया उद्या रात्री 8 वाजता खास शनिवारच्या स्टाईलमध्ये. सगळ्याच नामवंतांचे आभार. तुमच्या आतल्या आवाजासह पाहत आणि ऐकत रहा आवाज महाराष्ट्राचा.